हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर DF ब्लॉक एलिमेंट। आज आपण बघणार आहोत लेक्चर नंबर 3 आणि आजचा आपला टॉपिक आहे ऑकरन्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट। डी ब्लॉक एलिमेंटचं ऑकरन्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे। जे सॉफ्ट डी ब्लॉक एलिमेंट्स आहे दे ऑकर्स इन द फॉर्म ऑफ सल्फाइड मिनरल। जे सॉफ्ट डी ब्लॉक एलिमेंट आहे हे काय म्हणून ऑकरन्स मध्ये असतात? सल्फाइड मिनरल्स म्हणून ते अस्तित्वात असतात आणि त्यांना जर का आपण एअर मध्ये त्यांचं रोस्टिंग केलं, इफ दिस सल्फाइड मिनरल्स आर रोस्टेड इन एअर देन वी गेट द मेटल, दॅट इज डी ब्लॉक एलिमेंट। सॉफ्ट डी ब्लॉक एलिमेंट काय म्हणून अस्तित्वात असतात? सल्फाइड मिनरल, आणि त्यांचं एअरमध्ये रोस्टिंग केल्यानंतर आपल्याला तो डी ब्लॉक मेटल मिळाल्याचं दिसून येतं। तर हार्ड आणि मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह डी ब्लॉक एलिमेंट जे आहे दे ऑकर्स ॲज अ ऑक्साइड मिनरल, आणि त्या ऑक्साइड मिनरलचं आपण जर का रिडक्शन केलं बाय युझिंग कार्बन तर तो मेटल जो डी ब्लॉक एलिमेंट आहे तो आपल्याला ऑक्साइड मिनरलमधनं बाजूला झाल्याचं दिसून येतं। हार्ड अँड मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह डी ब्लॉक एलिमेंट काय म्हणून ऑकरन्समध्ये असतात? ऑक्साइड मिनरल। त्यांचं जर का आपण रिडक्शन केलं विथ द हेल्प ऑफ कार्बन तर तो डी ब्लॉक मेटल आपल्याला वेगळा करता येतो। नंतर क्रोमियमचे काही ओअर्स या ठिकाणी दिलेले आहेत। क्रोमाइट FeOCr2O3, क्रोमेऑकर Cr2O3, क्रोकिसाइट PbCrO4, तसेच मॅग्नीजचे ओअर दिलाय पायरोलुसाइट MnO2। आपला जो आयर्न आहे याचं जे अबंडन्स आहे इट इज नेक्स्ट टू ॲल्युमिनियम इन द अर्थ क्रस्ट। अर्थ क्रस्टमध्ये आयर्नचं ऑकरन्स हे नेक्स्ट टू ॲल्युमिनियम आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। या ठिकाणी कॉपरचे काही ओअर्स आपण दिलेत। क्युप्राइट Cu2O, मॅलेसाइट CuCO3 CuOH/2, ॲझुराइट ट्वाइस ऑफ CuCO3 CuOH/2 सॉरी। या ठिकाणी हे जे ओअर्स आपण दिलेले आहेत कधी कधी एका मार्कासाठी नाव देतात आणि त्याचा फॉर्म्युला विचारतात, किंवा एखाद्या वेळेला असंही म्हणतील की राईट डाऊन द नेम ऑफ द ओअर ऑफ मॅग्नीज अँड गिव्ह इट्स फॉर्म्युला, असा एक मार्कासाठी क्वेश्चन येईल। MCQ मध्ये सुद्धा येऊ शकतं। पायरोलुसाइट इज आणि 4 ऑप्शन्स देतील, असा प्रत्येकावरती क्वेश्चन हा तयार होऊ शकतो। मी असं म्हणेल की हा उलट किचकट प्रश्न आहे, कारण यामध्ये पाठांतराचा भाग, आठवणीचा भाग जास्त आहे। कारण हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल की क्रोमाइट FeOCr2O3 किंवा पायरोलुसाइट MnO2 किंवा मॅलेसाइट CuCO3 CuOH/2 हे थोडं पाठांतराचा भाग त्या ठिकाणी येतो। एक तुम्ही काम करू शकता की एक सेपरेट कागद तयार करायचा ज्याच्यावरती फक्त ओअर्स आणि त्यांचे फॉर्म्युले असतील, नेम आणि त्यांचे फॉर्म्युले, आणि ते आपल्या भिंतीवरती लावत राहायचं। एक गोष्ट लक्ष द्या, तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता आहात त्याच्या आजूबाजूच्या ज्या भिंती आहे या सगळ्या चार्टनी भरलेल्या पाहिजे। भिंतीचा काय रंग आहे हे दिसलंच नाही पाहिजे, इतके चार्ट आपण आपल्या घरामध्ये लावायला पाहिजे। नॉमनक्लेचरचा चार्ट आहे, ओअरचा चार्ट आहे, असे जे वेगवेगळे चार्ट आहेत जे आपले रोज डोळ्यासमोर येणं आवश्यक आहे, एक नजर पडणं आवश्यक आहे, ते चार्ट आपण घरामध्ये लावले पाहिजेत। म्हणजे जेव्हा केव्हा नजर जाईल लगेच 2 मिनिटांमध्ये नजर टाकली, वाचून घेतलं, असं जर का वारंवार घडलं तर ते आपल्याला आपोआप लक्षामध्ये राहणार आहे। ॲज सच राईट डाऊन द ऑकरन्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट असा क्वेश्चन येणार नाही, परंतु यामध्ये आपल्याला MCQ हे मात्र मिळू शकतात, किंवा 1 मार्क्स क्वेश्चन जे आहे ते मात्र आपल्याला मिळू शकतात। त्यामुळे असा 1 2 3 4 5 6 असा क्वेश्चन पाठ करण्याची गरज नाही। इंडिव्हिज्युअल एक पॉईंट तुम्ही लक्षामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे। आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट। डी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच ट्रान्झिशन मेटल यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत। सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। आपण लेक्चर 1 लेक्चर 2 दोन्हीमध्ये त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वापरलेलं आहे।
N-1D 1 to 10 NS 1 to 2 हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डी ब्लॉक एलिमेंटसाठी म्हणजेच ट्रान्झिशन मेटलसाठी आपण वापरत असतो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की याचा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे इट एंटर्स इनटू डी ऑर्बिटल ऑफ द पेनल्टीमेट शेल. N-1D आणि NS यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी ही नियरली सेम असते आणि त्यामुळे N-1D आणि NS या दोन्हीही मधले इलेक्ट्रॉन हे केमिकल बॉन्डिंगमध्ये भाग घेतात असं दिसून आलेलं आहे. अँड ॲज both the electrons from N-1D and NS take part in bonding, these d block element can shows variable oxidation state. जसं Fe2+, Fe3+, अशा वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट हे डी ब्लॉक एलिमेंट्स दाखवतात किंवा एकापेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट डी ब्लॉक एलिमेंट्स दाखवतात असं आपल्याला लक्षामध्ये येईल. या ऑक्सिडेशनवरती एक सेपरेट टॉपिक आपल्याला पुढे बघायचाच आहे. सध्या फक्त एवढं लक्ष द्या की N-1D मधले आणि NS मधले इलेक्ट्रॉनची एनर्जी जवळपास सारखी असते आणि त्यामुळे दोघंही बॉन्डिंगमध्ये भाग घेतात आणि दोघांमधलेही इलेक्ट्रॉननी बॉन्डिंगमध्ये भाग घेतलं म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट हे डी ब्लॉक एलिमेंट दाखवू शकतात असं आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येत आहे. त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो की N-1D आणि NS या दोघांमधल्याही इलेक्ट्रॉननी केमिकल बॉन्डिंगमध्ये भाग घेतल्यामुळे केमिकल बॉन्डिंगमध्ये भाग घेणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन बॉन्डिंग आर क्वाईट हाय. आणि जर का बॉन्डिंगमध्ये भाग घेणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जर का जास्त असेल तर साहजिकच तो जो मेटॅलिक बॉन्ड आहे तो असेल स्ट्रॉंग आणि त्यामुळे स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंगमुळे डी ब्लॉक एलिमेंटचं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असल्याचं दिसून येईल. मग काय दिलंय बघा आपण, N-1D आणि NS मधले इलेक्ट्रॉन यांची एनर्जी नियरली सेम असते त्यामुळे दोघांमधलेही इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये भाग घेतात. त्यामुळे बॉन्डिंगमध्ये भाग घेणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असते आणि त्यामुळे साहजिकच तो जो मेटॅलिक बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग असतो आणि तिथे एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असल्याचं दिसून येतं. मग स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड आणि कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरमुळे काय होतं तर हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत हे जे ट्रान्झिशन मेटल्स आहे यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी हे एस ब्लॉक एलिमेंटपेक्षा म्हणजेच ग्रुप फर्स्ट अल्कली मेटल, ग्रुप सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल यांच्यापेक्षा याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. डी ब्लॉक एलिमेंटचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी ही एस ब्लॉक एलिमेंटपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. या पुढे जाऊन त्यांच्याकडे हाय हीट ऑफ व्हेपोरायझेशन आहे आणि ही हीट ऑफ व्हेपोरायझेशन डी ब्लॉकची नुसतीच एस ब्लॉकपेक्षा नाही तर पी आणि एफ ब्लॉकपेक्षा सुद्धा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. म्हणजे नॉन ट्रान्झिशन एलिमेंटपेक्षा यांचं हीट ऑफ व्हेपोरायझेशन हाय असल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणून वाक्य दिलं आपण की दे पॉझेस हाय हीट ऑफ व्हेपोरायझेशन ॲज कम्पेअर टू द नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्यांच्याकडे साहजिकच मेटॅलिक बॉन्डिंग असल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर असल्याचं दिसून येतं. मग कुठले कुठले मेटॅलिक कॅरेक्टर असतात सांगा. मेलॅबिलिटी आहे, बरोबर, डक्टिलिटी आहे. मेलॅबिलिटी म्हणजे यू कॅन प्रिपेअर शीट्स, डक्टिलिटी तुम्ही वायर्स तयार करू शकता. त्याचबरोबर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. हाय टेन्साईल स्ट्रेंथ त्यांच्याकडे असल्याचं दिसून येतं. ताणल्या जाण्याची क्षमता ही अतिशय जास्त असते. लोड बेअरिंग स्ट्रेंथ ही जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे लस्टरसनेस सुद्धा आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे मेटलच्या ज्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे ट्रान्झिशन मेटल्सकडे असल्याचं दिसून येतं. अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला डी ब्लॉक एलिमेंटच्या लक्षामध्ये घ्यायचे. डी ब्लॉक एलिमेंट ॲज दे possess metallic character they shows typical metallic structure. जसं मेटलचं एक टिपिकल स्ट्रक्चर असतं तसं स्ट्रक्चर हे सगळेच्या सगळे डी ब्लॉक एलिमेंट्स दाखवतात. अर्थात एक एक्सेप्शनल एक्झाम्पल आहे ते म्हणजे मर्क्युरी. कारण तुम्हाला माहिती आहे मर्क्युरी हा लिक्विड स्टेटमध्ये एक्झिस्टन्स करतो आणि त्यामुळे तो इतरांसारखं टिपिकल मेटॅलिक स्ट्रक्चर दाखवू शकत नाही.
त्यानंतर डी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच ट्रान्झिशन मेटल्स हे अलॉय फॉर्म करू शकतात, ते कलर्ड कंपाऊंड्स तयार करू शकतात, ते नॉन मेटल सोबत सुद्धा कंपाऊंड्स तयार करू शकतात. त्याचबरोबर दे कॅन बी युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट, त्यांचा आपण कॅटॅलिस्ट म्हणून वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये उपयोग करतो. त्याचबरोबर दे कॅन फॉर्म कॉम्प्लेक्स कंपाऊंड दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आपल्याला एक चॅप्टरच कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहे, त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की सेंट्रल मेटल आयन म्हणून आपण मॅक्झिमम डी ब्लॉक एलिमेंटचा उपयोग हा करणार आहोत. त्याचबरोबर दे ऑल्सो कॅन फॉर्म ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, जसं ग्रिग्नाट रिएजंट आहे RMgX, तिथे मेटल म्हणून मॅग्नेशियम वापरलाय, तो एस ब्लॉकवाला आहे. पण असेच त्या ठिकाणी बरेचसे असे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे ज्यामध्ये डी ब्लॉक मेटलचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. हे जे ट्रान्झिशन मेटल्स आहे त्यांचे जे कॅटायन्स आहे, तर मोस्ट ऑफ द कॅटायन्स ऑफ ट्रान्झिशन मेटल कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. जास्तीत जास्त कॅटायन्स ऑफ ट्रान्झिशन एलिमेंटकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्याचं दिसून येतं. अँड दॅट्स वाय देअर कंपाऊंड गेट अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड, अँड ॲज देअर कंपाऊंड गेट अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड दे आर सेड टू बी पॅरामॅग्नेटिक इन नेचर. काय सांगतो लक्ष द्या. The cations of transition metal, most of the cations of transition metal possess unpaired electron, and that's why their compound get attracted in magnetic field and hence they are paramagnetic in nature. मग काय काय सांगितले इथे महत्त्वाचे मुद्दे बघा. त्यांना तुम्ही कॅटॅलिस्ट म्हणून वापरू शकता. पुढे सांगितलंय त्यांच्यापासून तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करू शकता, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड तयार करता येईल, अलॉय तयार करता येईल, ते कलर्ड कंपाऊंड्स तयार करत असतात. त्याचबरोबर सांगितलं की जास्तीत जास्त कॅटायन्स ऑफ ट्रान्झिशन मेटलकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांचे कंपाऊंड हे मॅग्नेटिक फील्डमध्ये अट्रॅक्ट होतात, म्हणून ते पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. आणि त्यापुढे द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ची ऑर्डर जर का आपण बघितली तर डी ब्लॉकची फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी इट इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन एस ब्लॉक एलिमेंट बट लेस दॅन पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी या तिघांमध्ये सगळ्यात जास्त कोणाची आहे? पी ब्लॉकची आहे. त्याच्यापेक्षा कमी कोणाची आहे? डी ब्लॉकची आहे. आणि डी ब्लॉकपेक्षा ही फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी कोणाची कमी आहे? तर एस ब्लॉक एलिमेंटची आहे. तर ऑल दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. कुठले कुठले मुद्दे आले आपण लक्षात घेऊ. पहिल्या मुद्द्यामध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं. दुसरे n-1d 1 to 10 ns 1 to 2. दुसऱ्यामध्ये सांगितलं की लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा डी ऑर्बिटल ऑफ पेनल्टीमेट शेलमध्ये जात असतो. नंतर सांगितलं की n-1d आणि ns दोघांमधलेही इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्याकडे त्यांची एनर्जी जवळपास सारखी असते, त्यामुळे दोघांमधले हे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये भाग घेतात आणि त्यामुळे हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. दोघांमधले हे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये भाग घेतात, त्यामुळे बॉन्डिंगमध्ये भाग घेणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त होते, त्यामुळे मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंग तयार झाल्याचं आपल्याला दिसतं आणि कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तिथे असल्याचं दिसतं. त्यामुळे हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट डेन्सिटी आहे कोणापेक्षा? एस ब्लॉकपेक्षा. त्यांची हाय हीट ऑफ व्हेपोरायझेशन आहे नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्सपेक्षा. पुढे ते मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात, म्हणजे मेलॅबिलिटी, डक्टिलिटी, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हाय टेन्साईल स्ट्रेंथ, लस्टरसनेस सुद्धा ते दाखवतात. टिपिकल मेटॅलिक स्ट्रक्चर सुद्धा ते दाखवतात एक्सेप्ट मर्क्युरी, कारण तो लिक्विड स्टेटमध्ये आहे. ते अलॉय तयार करू शकतात, ते कलर्ड कंपाऊंड तयार करतात, ते नॉन मेटल सोबत सुद्धा कंपाऊंड तयार करतात. त्यांचा उपयोग तुम्ही कॅटॅलिस्ट म्हणून करू शकता. त्यांच्या मदतीने कॉम्प्लेक्स कंपाऊंड, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड तयार केले जाऊ शकतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त कॅटायन्स ऑफ ट्रान्झिशन मेटलकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांचे कंपाऊंड अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड होतात, म्हणून दे आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर. आणि फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी ऑर्डर आपण दिली आहे. द फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ डी ब्लॉक एलिमेंट इज ग्रेटर दॅन एस ब्लॉक बट लेस दॅन पी ब्लॉक. ऑल धिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. थँक्यू.